नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? अगदी वेळेवर आलात बरं का, कारण आज मी बनवते झणझणीत काळं मटण। इथे मी घेतलं बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, ही आहे आले लसणाची पेस्ट आणि तीळ आपण भाजायचे आणि त्याचा कुट्टा बनवायचा आहे आणि खोबरं घ्यायचं आहे, ते खरपूस भाजून त्याचा कुट्टा बनवायचा आहे। इथे आधीच मी कांदा आणि हळदीची फोडणी देऊन मटण शिजवून तयार ठेवलेलं आहे। मटण अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आता सुक्का बनवण्यासाठी मी पॅन मध्ये थोडंसं तेल घेणार आहे आणि तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा अगदी लालसर होईपर्यंत परतून घेतलेला आहे मी। कांदा भाजून झाल्यानंतर आलं लसणाची पेस्ट 2 चमचे मी टाकलेली आहे आणि बारीक चिरलेला टोमॅटो याच्यामध्ये टाकून परतून घ्यायचा आहे। आता इथे मी लाल मिरची पूड आणि घरचं काळं तिखट फक्त टाकणार आहे, बाकी कोणताही मसाला मी इथे वापरणार नाहीये। चटणी यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने परतली गेलेली आहे। आता तिळाचा कुट्टा 2 ते 3 चमचे यामध्ये टाकायचा आहे आणि खोबरं जे आपण भाजून घेतलेलं आहे त्याचं वाटण जे केलेलं आहे ते थोडं जास्त टाकायचं आहे। मी इथे अर्धी वाटी खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे। आता हा सगळा मसाला तेलामध्ये खूप चांगल्या पद्धतीने परतला गेला पाहिजे, यासाठी मी 2 ते 3 मिनिटं याला झाकून ठेवलेलं आहे। मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आणि शिजलेलं मटण आता या मसाल्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। झणझणीत काळं मटण ऑलमोस्ट तयारच आहे। आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे। आजच्या जेवणात मी बनवलेला आहे आळणी रस्सा, सुक्कं काळं मटण आणि झणझणीत तांबडा रस्सा। या सगळे जेवायला आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल। आता कमेंटमध्ये मला सगळ्यांनी सांगा की काळं मटण खायला कोणाकोणाला आवडेल।